माझं लग्न पाकिस्तानात करा. गद्दार ज्योतीला व्हायचं होतं पाकिस्तानची बेगम. ज्योतीच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गद्दार ज्योती मल्होत्राचं आणखीन एक नवं चॅट समोर आलंय. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्या सोबतचं हे व्हॉट्सअप चॅट आहे. या ज्योतीनं पाकिस्तानात माझं लग्न करून द्या अशी मागणी केली. गद्दार ज्योतीला पोलिसांनी 3rd डिग्रीचा हिसका दाखवला आणि ज्योती पोपटासारखी बोलू लागली. पाकिस्तानातील दौऱ्यादरम्यान तिची भेट ISI अधिकारी अली हसनशी झाली होती आणि त्यानंच ज्योतीला VIP सुविधाही पुरवल्या होत्या. ज्योती आणि अली हसनच्या चॅटमध्ये नेमकं काय आहे ते पाहूया. अली हसन: मनापासून प्रार्थना की तू नेहमी आनंदी राहावीस, नेहमी हसत खेळत राहा, जीवनात कधीही कुठलंही दुःख येऊ नये. त्यावर ज्योती हसणारा इमोजी पोस्ट करून माझं लग्न पाकिस्तानात करा असं म्हणते. ज्योतीला सोशल मीडियावर अजून प्रसिद्ध व्हायचं होतं आणि त्यासाठी तिची पाकिस्तानी यूट्यूबर किंवा पाकमधील एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यातून अली हसन आणि ज्योती यांच्यात बोलणं व्हायचं. ज्योतीच्या चॅटमधील अली हसन नेमका कोण आहे ते पाहूया. दानिश सारखा अली हसन पाकमधील ISI अधिकारी. ज्योतीच्या राहण्याची आणि VIP प्रवासाची व्यवस्था तो करायचा. पाकमधून परतल्यानंतरही ज्योती हसनच्या सतत संपर्कात असायची. हसनमुळे ज्योतीची शाकीर आणि राणा शहाबाजशी ओळख झाली. ज्योतीनं स्वतः पाकिस्तानमधील अनेक लोकांशी सोशल मीडियावर चॅट करत असल्याचं कबूल केलंय. गद्दार ज्योतीनं संवेदनशील माहितीची देवाणघेवाण केल्याचा संशय आहे. त्यातच पाकिस्तानमधल्या एखाद्या अधिकाऱ्याशी लग्न करून पाकची बेगम होण्याची ज्योतीची इच्छा तिच्या नापाक इराद्यांचीच साक्ष देते. त्यामुळे भारतात राहून पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या गद्दार ज्योतीला आता चांगलाच धडा शिकवायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर या यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे आता समोर येऊ लागलेले आहेत. ज्योती मल्होत्रानं ISIशी संबंध असल्याची कबुली दिलेली आहे. पाकिस्तानला देशविरोधात माहिती पुरवल्याची कबुलीही तिने दिलेली आहे. पाकिस्तानात अली हसननं ISI अधिकाऱ्याशी भेट घालून दिल्याचंही आता तिनं मान्य केलेलं आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बोलूया. ज्योतीचा हा कबुलीनामा जो आहे तो नेमका काय आहे तो पाहूयात. पाकिस्तानात अली हसननं ISI अधिकाऱ्याशी भेट घालून दिल्याचं तिनं आता सांगितलेलं आहे. पाकिस्तानातच ISI एजंट शाकीर राणा शहबाजची तिनं भेट घेतल्याचं मान्य केलं आहे. शाकीरचा 923176250069 हा नंबर जट रांधवा नावानं सेव्ह केल्याचं तिनं सांगितलेलं आहे. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशविरोधातली सगळी माहिती दिली असं तिनं आता कबूल केलेलं आहे. दानिशच्या मदतीनं पाकिस्तानात तिनं 2 फेऱ्या मारल्याचंही कबूल केलेलं आहे. व्हॉट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिल्याचं तिनं मान्य केलं आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचा अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटल्याचंही तिनं मान्य केलेलं आहे.